मोठ्या रव्याचा मऊ आणि स्पंजी केक संपूर्ण रेसिपीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण घरच्या घरी अगदी साध्या कढईमध्ये मोठ्या रव्याचा स्वादिष्ट केक बनवणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे. ओव्हनची गरज नाही आणि खूप महागडे साहित्यही लागत नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी हा केक तयार होतो. आजच्या रेसिपीमध्ये आपण मोठा रवा, साखर, दूध, तेल आणि इनो वापरणार आहोत. माझ्याकडे दही, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स नाही. तरीही आपण छान केक बनवायचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम लागणारे साहित्य पाहूया. आपल्याला लागेल 2 कप मोठा रवा. रवा ताजा असेल तर केकची चव आणखी चांगली लागते. ह्यानंतर 1 कप साखर घ्या. जर बारीक साखर असेल तर ती लवकर विरघळते. जाड साखर असेल तर थोडा जास्त वेळ मिसळावा लागतो. आता अर्धा कप तेल घ्या. तेलामध्ये केक मऊ राहतो आणि कोरडा वाटत नाही. त्यानंतर साधारण 2 कप कोमट दूध घ्या. दूध एकदम घालू नका. थोडे थोडे घालत मिश्रण तयार करा. शेवटी 1 पुडी साधा इनो घ्या. इनो नेहमी शेवटीच घालावा. आता कृती सुरू करूया. एका मोठ्या भांड्यात 2 कप मोठा रवा घाला. आता त्यामध्ये 1 कप साखर घाला. रवा आणि साखर 2 मिनिटे कोरडेच एकत्र मिसळा. त्यामुळे साखर सर्वत्र सारखी पसरतो. ह्यानंतर अर्धा कप तेल घाला आणि पुन्हा हलक्या हाताने मिसळा. आता थोडे थोडे कोमट दूध घालायला सुरुवात करा. एकदम सर्व दूध घालू नका. प्रत्येक वेळी थोडे दूध घालून मिश्रण ढवळा. त्यामुळे गुठळ्या होत नाही. मिश्रण तयार झाल्यावर ते इडलीच्या पिठासारखे दिसायला हवे. जर खूप घट्ट असेल तर थोडे दूध घाला. जर खूप पातळ झाले असेल तर थोडासा रवा घालू शकता. आता हे मिश्रण झाकून 30 मिनिटं ठेवून द्या. हा वेळ खूप महत्त्वाचा आहे कारण रवा दूध शोषून घेतो. त्यामुळे शिजताना केकची चव आणि पोत चांगली होते. आता कढई तयार करूया. जाड बुडाची कढई घ्या. तिच्या तळाशी 1 ते 2 कप साधे मीठ पसरावा. हे मीठ आपण खाण्यासाठी वापरणार नाही. हे फक्त उष्णता समान पसरवण्यासाठी वापरतो. आणि आता त्यावर स्टँड ठेवा. झाकण लावून कढई 10 मिनिटे मंद आचेवर गरम करा. तोपर्यंत केकचे भांडे तयार करा. भांड्याला आतून तेल लावा. त्यावर थोडासा रवा बुरबुरा. त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही. आता 30 मिनिटांनी रव्याचे मिश्रण
पुन्हा हलके ढवळा. ह्यानंतर 1 फुडी इनो घाला. फक्त 15 ते 20 सेकंड हलक्या हाताने मिसळा. जास्त वेळ ढवळू नका. मिश्रण लगेच केकच्या भांड्यात ओता. आवडत असेल तर वरून काजू, बदाम, मनुका किंवा टुटी फ्रुटी घाला. आता गरम झालेल्या कढईमध्ये स्टँडवर हे भांडे ठेवा. झाकण व्यवस्थित बंद करा. गॅस कायम मंद ठेवा. मोठ्या आचेवर केक जळू शकतो आणि आतून कच्चा राहू शकतो. आता साधारण 40 ते 45 मिनिटे केक शिजू द्या. मध्ये मध्ये झाकण वाऱ्यावर उघडू नका. शेवटी टूथपिक किंवा सुरी घालून तपासा. ती स्वच्छ बाहेर आली की तर केक तयार झाला आहे. आता केक लगेच बाहेर काढू नका. 10 मिनिटे थंड होऊ द्या. ह्यानंतर सुरीने कडा सोडवा. हळूच भांडे उलटे करून केक बाहेर काढा. आता तुकडे करा आणि गरमागरम किंवा थंड झाल्यावर सर्व्ह करा. काही महत्त्वाच्या टिप्स. रवा नेहमी ताजा वापरा. दूध कोमट असेल तर मिश्रण छान तयार होतो. इनो नेहमी शेवटी घाला. इनो घातल्यानंतर लगेच केक शिजायला ठेवा. गॅसची आच मंदच ठेवा. कढई आधी गरम करायला विसरू नका. केक पुन्हा थंड झाल्यावर कापल्यास तुकडे सुंदर येतात. मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पहा आणि तुमचा अनुभव नक्की सांगा. तुमचा केक कसा झाला, कोणते ड्रायफ्रूट्स वापरले आणि तुमच्या घरच्यांना तो आवडला का, हे आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच आणखी एक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.